नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, माहितीचा अधिकार आज भारताची लोकशाही मजबूत करणारा ठरला आहे. काँग्रेसनं मोदी सरकारवर RTI कमजोर केल्याचा आरोप केला असला तरी अधिकृत आकडेवारी वास्तव सांगतेय. केंद्रीय माहिती आयोग आणि सरकारी आकडेवारीनुसार गेल्या काही वर्षात RTI प्रणाली अधिक सक्षम, वेगवान आणि पारदर्शक झालेली आहे. डिजिटल इंडियामुळं अर्ज ऑनलाईन दाखल करता येतात, सुनावण्या हायब्रिड पद्धतीनं होतात आणि निकाल देण्याचा वेगसुद्धा वाढलेला आहे. 2023-24मध्ये देशभरात 17.5 लाख RTI अर्ज दाखल झाले. ही आकडेवारी दशकभरापूर्वीपेक्षा दुप्पट आहे. डिस्पोजल रेट 90% जास्त असून रद्द झालेल्या अर्जांचं प्रमाण केवळ 5.6% आहे. पेंडिंग केसेसची संख्या कमी झाली असून सरकारनं टाईमलाईन निश्चित केलेले आहेत. पहिले अपील 30 दिवसात, दुसरं 45 दिवसात करता येतं. मोदी सरकारनं डिजिटल ट्रॅकिंग, ई-ऑफिस आणि AI विश्लेषण याचा वापर करून प्रणाली अधिक जलद केलेली आहे. सार्वजनिक प्राधिकरणांच्या जबाबदारीतसुद्धा वाढ झाली आहे. वार्षिक रिटर्न फायलिंग आता 92% पोहोचली आहे. तथापि बिहारसारख्या राज्यात राज्य माहिती आयोग ठप्प असल्यानं सुधारणेची गरज आहे, हे सुद्धा निश्चित आहे. पण केंद्र पातळीवर RTI आज अधिक मजबूत आणि परिणामकारक आहे. RTI कायद्यानं नागरिकांना शासनाकडून उत्तर मागण्याचे हक्क दिलेले आहेत आणि भ्रष्टाचारावर नियंत्रणसुद्धा आणलेलं आहे. मोदी सरकारच्या डिजिटल उपाययोजनांमुळं ही प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी झाली आहे. थोडक्यात RTI आता सरकारची जबाबदारी नव्हे तर नागरिकांची ताकद बनलेली आहे आणि हीच भारताच्या लोकशाहीची खरी शक्ती आहे. आता जाऊ उत्तर प्रदेशमध्ये. उत्तर प्रदेशच्या मेरठमधील इस्माईल नॅशनल महिला डिग्री कॉलेजमध्ये बुरखा घालण्यासंदर्भात आता वाद निर्माण झाला आहे. कॉलेजमध्ये 2 तरुणींना प्रवेश नाकारण्यात आला कारण त्या बुरखा घालून आलेल्या होत्या. या दोघी शहापीर गेटच्या रहिवासी असून त्यांची नावं मुनिरा आणि आयशा अशी आहेत. त्या कॉलेजमध्ये आयोजित सद्भावना मेळाव्यात ज्वेलरीचे स्टॉल लावण्यासाठी आलेल्या होत्या. गेटवर तैनात महिला कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवलं. त्यावर तरुणींनी विरोध केला आणि असं म्हणाले की ही धार्मिक भेदभावाची घटना आहे. कॉलेज प्रशासनानं सुरक्षा आणि नियमांचा आधार घेत त्यांची विनंती नाकारली आणि त्यांना आत जाण्याची परवानगी दिली नाही. नंतर त्यांच्या पालकांनीसुद्धा हा वाद वाढवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनाही प्रवेश नाकारण्यात आला. शेवटी या दोन्ही तरुणींना आपलं सामान घेऊन परतावं लागलं. कॉलेजच्या पर्यवेक्षक दीप्ती कौशिक यांनी असं सांगितलं की तरुणींना थांबवण्याचं कारण केवळ सुरक्षा इतकंच होतं, धार्मिक भेदभाव नव्हता. त्यांनी सांगितलं की कॉलेजमध्ये अंतर्गत नियम असा आहे की कोणत्याही व्यक्तीला बुरखा घालून थेट आत जाण्याची परवानगी नाही. यासाठी कॉलेजमध्ये चेंजिंग रूम आहे, जिथं विद्यार्थी बुरखा किंवा बाहेरील कपडे बदलून आत जातात. हा नियम कॉलेजचा आहे, स्वतःच्या विद्यार्थ्यांवर सुद्धा तो लागू आहे. दीप्ती कौशिक यांनी स्पष्ट केलं की कॉलेजमध्ये कोणाशीही भेदभाव केला जात नाही, पण सर्वांनी सुरक्षा नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. आता जाऊ पश्चिम बंगालमध्ये. पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील पांडुआ येथील ऐतिहासिक अदिना मस्जिदचा थेट संबंध आदिनाथ मंदिर या प्राचीन हिंदू मंदिराशी जोडला जातो. 14व्या शतकात बंगाल सल्तनतच्या सुलतान सिकंदर शाह यानं 1373 ते 75मध्ये ही मस्जिद उभी केली. ती त्या काळात भारतीय उपखंडातील सर्वात मोठी मस्जिद होती. तथापि ऐतिहासिक आणि पुरातात्विक पुरावे असं सांगतात की मस्जिद बांधण्यासाठी आधीचा पालासेन काळातील म्हणजे 8वी आणि 12वं शतक हिंदू मंदिरांचा खंडहर आणि त्यातील दगडांचा वापर करण्यात आला. परिसरातील मूर्त्या भगवान शिव, गणेश आणि विष्णू यांच्या आकृत्या तिथं आढळतात, जे हिंदू स्थापत्यकलेचं स्पष्ट दर्शन करतात. मशिदीतील मिद्वाह, त्रिपत्रीय मेहराब, रोसेट्स, घंट्या आणि जंजिरांसारख्या डिझाईनमध्ये सुद्धा हिंदू मंदिर कलेचा ठसा आहे. माजी क्रिकेटपटू आणि TMCचा खासदार युसूफ पठाणनं अदिना मस्जिदची पोस्ट ती ऐतिहासिक आणि इस्लामी वास्तुकलेचं उदाहरण म्हणून सादर केली आहे. परंतु सोशल मीडियावर काही लोकांनी या स्थळाचा हिंदू इतिहास उजागर केला आणि आदिनाथ मंदिराच्या अस्तित्वाची माहिती दिली. अनेकांनी असं म्हटलं आहे की या जागेवर पूर्वी हिंदू धर्माचं महत्त्वपूर्ण असं मंदिर होतं, जे इस्लामी आक्रमणकारांनी तोडलं आणि त्याचं मशिदीत रूपांतर केलं. या दरम्यान काही हिंदू अनुयायांनी अदिना मस्जिद परिसरातून
पूजा आणि मंत्रोच्चार करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी त्याला प्रतिबंध केला. या स्थळावर खणकाम किंवा पूजा प्रार्थनेस अडथळा असलेला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण राष्ट्रीय स्मारक म्हणून त्याचं संरक्षण करते. इतिहासात मध्यमकालीन इस्लामी आक्रमणांमध्ये अनेक हिंदू मंदिरांचा विध्वंस झाला. आज ज्या अनेक ऐतिहासिक मशिदी आहेत त्या प्रत्यक्षात मंदिरांच्या खंडहरांवर उभ्या आहेत किंवा मंदिर ढाच्याचा उपयोग करून तयार करण्यात आलेले आहेत. अयोध्या रामजन्मभूमी, मथुरा शाही ईदगाह, काशी ज्ञानवापी मस्जिद ही काही त्याची उदाहरणं आहेत. 1991च्या कायद्यानुसार 15 ऑगस्ट 1947 नंतर धार्मिक स्थळांचं स्वरूप बदलणं बंद आहे, ज्यामुळं मंदिर पुनर्स्थापनेचा प्रयत्न हा कठीण झालेला आहे. तरीही अयोध्येतील यशस्वी रामजन्मभूमी पुनर्प्राप्तीनं हिंदू समाजाला नवीन आशा दिलेली आहे. बस्तीमध्ये लव जिहादच्या आरोपाखाली एका मुस्लिम तरुणाला त्याचं नाव आहे इकराम अन्सारी याला अटक करण्यात आली आहे. इकरामवर आरोप असा आहे की त्यानं एका दलित अल्पवयीन मुलीला लग्नाचं प्रलोभन देऊन फसवलं आणि नंतर तिला सोडून तो मुंबईकडं पळून जाण्याचा प्रयत्नात होता. ही घटना 29 सप्टेंबर रोजी घडलेली आहे. संबंधित मुलगी बाजारसाठी घरातून बाहेर पडलेली होती, मात्र ती परतलीच नाही. मुलीच्या कुटुंबियांच्या तक्रारीवर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. पोलिसांना माहिती मिळाली की इकराम मुंबईकडे पळून जाण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे तत्काळ कारवाई करत त्याला फुट ही या चौकापासून अटक करण्यात आलेली आहे. पोलीस अधीक्षक अभिनंदन यांनी असं सांगितलं की आरोपीविरुद्ध संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाईसुद्धा पोलीस करत आहेत. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात आलेले विषय आपल्याला कसे वाटले याबद्दलची आपली मतं, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.